नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेलं लोकसंघर्ष मोर्चाचं धरणे आंदोलन प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर अखेर तात्पुरतं स्थगित करण्यात आलंय। भांगडा आणि अंबाबारी येथील 243 प्रलंबित वनहक्क दाव्यांबाबत प्रशासनानं पुरावे तपासून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिलंय। या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्यांनी आपला घेराव मागे घेतला। मात्र 23 जुलै रोजी होणाऱ्या बैठकीतील निर्णयावरच पुढील दिशा ठरेल असा इशाराही लोकसंघर्ष मोर्चाने दिलाय। लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने कालपासून तर आजपर्यंत आंदोलन चालू होतं। हे आंदोलन वन दावे धारकांसाठी चालू होतं। भांगडा येथील शेतकरी यांची जमीन बटालियन यांनी जी जप्ती केलेली आहे ती जमीन त्यांना खेळण्यासाठी देण्यात यावी, कारण की बटालियन याला जी जमीन देण्यात आली ती बेकायदेशीररित्या आहे। म्हणून या विषयावर आज कलेक्टर मॅडमने पुन्हा अजून 2-3 मीटिंग घेतली, चर्चा केली आणि त्या चर्चेच्या माध्यमातून मॅडमांनी व आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की जे वन दावे धारक आहेत त्यांची व बटालियन यांची सोबत 23 तारखेला मीटिंग लावणार आहेत आणि त्या मीटिंगच्या माध्यमातून यांना न्याय देण्याचा पूर्णपणे ते प्रयत्न करणार आहेत। म्हणून आम्ही तात्पुरतं स्वरूपात हे आंदोलन 23 तारखेपर्यंत स्थगित करीत आहोत। माणूस काळाच्या पडद्याआड जातो, पण त्याच्याकडून मिळणारी प्रेरणा मात्र कायम जिवंत राहते। स्वर्गीय अजितदादांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। महाराष्ट्राचे कर्तबगार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक श्री विक्रम संजय काकडे, आमदार, विधान परिषद महाराष्ट्र।